जळगाव विधान परिषदेचा अधिकृत निकाल हाती आलेला आहे आणि भाजपचे चंदू पटेल हे विजयी झालेले आहेत। चंद्रशेखर नेवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रशेखर, काय माहिती मिळते निकालासंदर्भातली? ज्ञानदा, गेल्या काही दिवसांपासून जळगावची विधान परिषदेची निवडणूक ही अतिशय चर्चेची राहिलेली आहे। कारण आजपर्यंत या निवडणुकीचा विचार केला तर भाजपचंच कायम वर्चस्व आपल्याला बघायला मिळत आहे। त्यातल्या त्यात एकनाथराव खडसे जो उमेदवार देतील तोच निवडून येईल असं एक प्रकारचं समीकरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होतं। यावेळेसचं चित्र मात्र थोडंसं वेगळं होतं। उमेदवार जरी भाजपचा असला तरी या उमेदवारावरती मात्र एकनाथराव खडसेंची नव्हे तर गिरीश महाजन यांचा हा समर्थक असल्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्यामध्ये जास्त लक्ष देण्यात येत होतं। आणि आज भाजपचे चंदू पटेल या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। त्यांच्या विजयाच्या पाठीमागचं जर कारण बघितलं तर सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। एकीकडे सर्व राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देत असताना मात्र 7 अपक्षांनी मात्र त्यांना विरोध दर्शवलेला होता। त्यात विजय भास्कर पाटील हे प्रमुख आघाडीचे अपक्ष उमेदवार राहिलेले आहेत। त्यांनी 90 मतं या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे। असं जरी असलं तरी भाजपची चंदू पटेल हे विजयी झालेले आहेत। एक प्रकारच्या जळगावच्या राजकारणावरती गिरीश महाजन यांची पकड अधिक घट्ट होताना यावेळेला आपल्याला बघायला मिळते आहे। ज्ञानदा, निश्चितपणे चंद्रशेखर, तुम्ही राहाच आपल्यासोबत। आणखी एक बातमी जळगावमधनं आहे, ती म्हणजे मोदी सरकारनं काळा पैसा बाहेर काढण्यासाठी खरं तर एकीकडे नोटाबंदीचा निर्णय घेतलाय, मात्र दुसरीकडे जळगावात चक्क भाजपनं मोदींच्या मंत्राला हरताळ फासल्याचं दिसतंय। भाजपचे चंदू पटेल हे निवडून आल्यानंतर झालेल्या जल्लोषात चक्क नोटांची उधळपट्टी करण्यात आली। पुन्हा एकदा जाऊया, चंद्रशेखर नेवे आपल्यासोबत आहेत। चंद्रशेखर, हा प्रकार कुठे घडलेला आहे जळगावात आणि काय माहिती मिळतेय? ज्ञानदा, हा प्रकार भाजप कार्यालयाच्या समोर काही कार्यकर्त्यांनी केल्याचं समोर येत आहे। मात्र नक्की कोण कार्यकर्ते आहे त्यांचं अधिकृत ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही, त्यामुळे अधिक माहिती आताच सांगणं अवघड आहे। मात्र हे भाजपचे कार्यकर्ते आहेत का किंवा बाहेरनं कोणी हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे हे आता लवकरच समोर येईल। एक साधारणतः किती नोटा, किती हजारांच्या नोटा उधळल्या गेल्यात याबद्दलची माहिती आहे? साधारण 10 ते 20 रुपयांच्या नोटा या ठिकाणी उधळल्या गेल्याचं समोर येत आहे। 1000 आणि 500च्या नोटा मात्र त्यामध्ये नसल्याचंही कळत आहे। ज्ञानदा, चंद्रशेखर, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।